सिद्धार्थ जाधव आपल्या चित्रपटात काहीतरी वेगळं करतो आणि त्यामुळे सिद्धू लोकांच्या लक्षात राहतो। मला प्रत्येक सिनेमाच्या दिवशी म्हणजे प्रत्येक सिनेमातून मला नवीन नवीन काही ना काही उपाधी मिळत असते। जसं खोखोच्या वेळेला टार्झन आणि बॉडी बिडी बनवली, हुप्पावेच्या वेळेला बाबा भैरूच्या वेळेला, तर मला खूप बरं वाटते की ना माझ्या प्रत्येक सिनेमातलं ना एक गोष्ट स्पेसिफिकली अंडरलाईन होते। सिद्धूने आपल्या टाइम प्लीज या आगामी चित्रपटातल्या भूमिकेबद्दल काही सिक्रेट्स शेअर केली आहेत। पहिलं म्हणजे सिद्धार्थचं चित्रपटातलं कॅरेक्टर बटरफ्लाय मॅन। बेसिकली तो फुलपाखरांवर रिसर्च करत असतो। ते कॅरेक्टर आहे जो सायंटिस्ट आहे, यंग सायंटिस्ट आहे, ऑक्सफर्डचा टॉपर आहे, पण मातीतला मुलगा आहे, मातीतला म्हणजे त्याला साधेपणा त्याचा खूप हा USP आहे। म्हणजे तो किती मोठा सायंटिस्ट असला तरी तो आ करून असं हसणार आहे किंवा त्याचे मित्र हे जीव देणार आहे, त्यासाठी तो कुठल्या लेवलचा हा विचार न करता तो माणूस किती चांगला आहे हे जपण्याचा प्रयत्न करणारा ते कॅरेक्टर आहे। दुसरं चित्रपटातला त्याचा झक्कास डायलॉग, अंडरस्टँडिंग द चेंजिंग क्लायमॅट सिनेरियो, द चेंज अकर्ड इन बिहेवियरिंग अँड ब्रीडिंग पॅटर्न ऑफ बटरफ्लाय इन साऊथ ईस्ट एशियन डेन फॉरेस्ट। आणि तिसरा त्याच्या कॅरेक्टरची आवडती अभिनेत्री, आयशा जुल्का त्याची आवडती अभिनेत्री, असा सगळा तो। आता हे एक USP मी एक्स्ट्रा सांगितलेलं आहे, 20 GB फोल्डर आहे त्याचं आयशा जुल्काचं। त्यानंतर सिद्धार्थने बटरफ्लाय मॅनचं प्रमोशनल पोस्टरही आपल्यासोबत शेअर केलं। सुपरमॅन नावाचा एक सिनेमा आलेला आहे ज्याचं टॅगलाईन होते मॅन ऑफ स्टील। तर आम्ही एक पोस्टर तयार केलं आहे ॲक्च्युली तुम्हाला आम्ही दाखवू शकतो ते पोस्टर, ज्यात ना आम्ही लिहिलं आहे की मॅन ऑफ स्टील नाही, एक वेळ थोडा वेळ घेतो तुमचा, पण मी तुम्हाला ते दाखवतो। म्हणजे आज मी बेसिकली तो मॅन ऑफ फील आहे, हा बटरफ्लाय मॅन आमचा 20 जुलै टाइम प्लीज। आणि मग त्याने बरंच काही सांगितलं। जेव्हा बोलायचा विषय येतो तेव्हा सिद्धू नेहमीच मनमोकळ्या गप्पा मारतो, नाही का? राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत। नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव। सबस्क्राइब टू राष्ट्रीय मराठी।